मुख्यमंत्री बळीराजा शेती पानंद योजनेचं देखील आढावा बैठक आम्ही घेतली। पहिल्या टप्प्यामध्ये 46 किलोमीटरचे रस्ते हे आपण त्या योजनेमध्ये घेतलेले आहेत। कराड तालुक्यामध्ये सगळे रस्ते अ, ब, क आणि ड असं वर्गीकरण आपण केलेलं आहे। 2280 रस्ते आपण काढलेले आहेत। त्यामुळे आमचा प्रयत्न राहणार आहे की महाराष्ट्रात सगळ्यात एफिशियंट युटिलायझेशन ऑफ फंड्स, तत्पर निधीचा वापर, पारदर्शक काम आणि त्याच्या माध्यमातून होणारे सगळे रस्ते इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये जास्त चांगले करण्यासाठीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आम्ही गुणात्मक स्पर्धा चांगले रस्ते करण्याच्या बाबतीमध्ये करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आता 5 कोटी रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये सँक्शन झालेला आहे आणि भविष्यामध्ये लागेल तेवढा निधी बावनकुळे साहेबांनी देण्याच्या बाबतीमधला शब्द आम्हाला दिलेला आहे। ही योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आम्ही बैठकीमध्ये काही निर्णय घेतले। 46 रस्ते व्यतिरिक्त जे रस्ते आहेत त्याची प्रायोरिटी लिस्ट लगेच आम्ही तयार करायला घेतलेली आहे। 3 महिन्यात एकदा बैठक घ्यायचा पूर्वी निर्णय झाला होता, आता तो निर्णय आम्ही बदललेला आहे। 1 महिन्यात एकदा बैठक आम्ही घेणार आहोत आणि सगळं प्रशासन हे सगळं काम करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कार्यरत राहणार आहेत। खरीप हंगामात